त्या आश्वासनातनं जे काम करण्यासाठी आणि या भागातले जे काही मुद्दे होते 11 मुद्दे होते 11 मुद्दे सर्वच्या सर्व सिटी इंजिनियर आणि ॲडिशनल सिटी इंजिनियर म्हणजे गट्टूवर साहेब यांनी ते मान्य केले आणि त्या मान्य केल्यानंतर काल मला वाटतं माननीय आपले जिल्हाप्रमुख आमदार गौतम चाबुकस्वार आणि परशुरामजी अल्लाट यांनी देखील गट्टूवर साहेब आणि सिटी इंजिनियर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या संपर्कातनं त्या ठिकाणी आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून आणि काही रस्तेचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। काही रस्त्यांची जी काही टेक्निकली अडचण आहे ती टेक्निकली अडचण दूर करून येत्या काळामध्ये ते या ठिकाणी ते काम पूर्ण करतील असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आणि त्यांनी तसं लेखी दिलं। म्हणजे परशुराम अल्लाट जसं आत्ता साहेबांनी सांगितलं की ही जोडी जी आहे म्हणजे आमचे परशुराम अल्लाट आणि रुपालीताई अल्लाट या भागामध्ये काम करायला अतिशय म्हणजे पहिल्यापासून म्हणजे मागच्या वेळीसुद्धा जे काही ग्राउंडचा विषय होता तो ग्राउंडचा विषयसुद्धा मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी असंच उपोषण केलं आणि त्या ठिकाणी तो मार्ग मोकळा झाला आणि त्या ठिकाणी ते ग्राउंडचं काम त्या ठिकाणी मार्गी लागलं। तशाच पद्धतीनं आज गेल्या 6 दिवस या ठिकाणी अल्लाटताई उपोषण करतात आणि आम्ही त्यांना विनंती केली। आत्ता आम्ही ज्यावेळेस साहेबांशी आणि यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आपल्याला लेखी आश्वासनं या ठिकाणी दिले तर ताईंना आम्ही विनंती केली की बाबा ताई तुम्ही आम्ही सर्वजण साहेबांशी बोललो आहे त्यांनी आपल्याला लेखी आश्वासनं दिली आहेत तर त्या दृष्टीनं या ना साहेब तर त्या दृष्टीनं आपण आपलं हे उपोषण स्थगित करावं म्हणजे माघार नाही घ्यायची स्थगित। तर त्यांनी तरी देखील ते म्हटले नाही मला माझ्या लोकांच्यासाठी माझ्या या भागातील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत। या भागातील नागरिक ज्या पद्धतीनं म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या घरापासून तर या ठिकाणी यायला जवळजवळ 1.25 ते 1.5 तास लागला। म्हणजे असं ट्रॅफिक या ठिकाणी जाम होतं असे रस्ते बारीक आहेत। तर या सगळ्या गोष्टींचा ते म्हटले की विचार करा आणि निश्चितच ज्या काही त्यांच्या ज्या मागण्या होत्या जवळपास 11 मागण्या आहेत आणि काही रोडचे कामं देखील त्या ठिकाणी मार्गी लागलेली आहेत। तर त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना विनंती केली। या ठिकाणी विनंती करण्यासाठी आपल्या भोसरीचे प्रथम आमदार विलासराव लांडे पाटील असतील किंवा आमच्या अल्लाटताई ज्या माजी नगरसेविका आहे तर त्या देखील या ठिकाणी उपस्थित झालेत। आमचे या ठिकाणी गणेशराव देखील उपस्थित आहेत, आमचे नेते देखील म्हणजे बरेचसे लोक की ज्यांनी यासाठी ताई तुमच्यासाठी विनंती करण्यासाठी या ठिकाणी बरीचशी लोक आलेत आणि सर्व नागरिकांची सुद्धा अशीच विनंती आहे आपल्याला की आपण हे उपोषण या ठिकाणी स्थगित करावं आणि ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आणि जे लेखी आश्वासन आपल्याला या ठिकाणी प्रशासनाने दिलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून आणि या सर्वांच्या विनंतीला मान द्यावा आणि आपलं उपोषण आपण या ठिकाणी स्थगित करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीनं आपल्या या प्रभागातील सर्व बंधू भगिनींच्या वतीनं आणि विशेषतः शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो। आणि या ठिकाणी जे आपले बरेचसे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे गणेशराव देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं ताईंला हे उपोषण स्थगित करावं अशी मी आपल्याला सर्वांच्या वतीनं ताईंला विनंती करतो।